आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शॉर्टलिस्ट केलेल्या कॅन्डिडेट्सना आपल्या कंपनीबद्दल ब्रीफ करा। आणखी एकदा फिल्टरेशन करून नंबर्स कट डाऊन करा। फायनल इंटरव्ह्यू मी स्वतः घेईन। प्रोसेस संपली की कळवा। डू इट वेल। येस सर। हे प्रभु, हे हरिराम, विठ्ठला, पांडुरंगा, नारायणा, हे क्या हुई? हे ऑफिस मध्ये मुली पाठवायला सांगितलं होतं, तुम्ही वाघीण का पाठवली? ही वाघीण जर आमच्या वाघाच्या गुहे चिरली ना, सगळं सत्यानाश होईल। आणि मोठ्या मुश्किलीने आमचे सर जे करायला तयार झालेत ना, त्याची वाट लागेल। तेव्हा नाही झालं पाहिजे असं। पण ही कशी आली इथे? हिला तर इथे नव्हतं यायला सांगितलं। तू काय बघतो, काम कर। अरे सर, तुम्ही इथे कसं काय? ते म्हणजे कारचं काय झालं? कोणाचं? हा, आपली कार झाला ते। मी मेकॅनिकशी बोललो, तो म्हणाला होऊन जाईल संध्याकाळपर्यंत। गॅरेज मध्ये काम ते थांबले तिथे, ते घेऊनच येतील। एक्सक्यूज मी, तुम्ही इंटरव्ह्यू साठी आला आहात का? हो, मी शर्वरी परब। ओके, कॉन्फरन्स हॉल तिकडे आहे, चला मी दाखवतो। आणि फाइल्स? फाईल्स? हा, फाईल्स पण रेडी करतो सर। तुम्हाला बोललो ना, बॉस साठी काय पण, काल पण, आज पण, उद्या। भूत दिसलं तुला? नाही सर, कोणीच नाही दिसलं सर। कुठे कोण आहे? केबिन मध्ये माझ्या। येतो सर, लगेच येतो। वाचलो। अरे काय चाललंय यार? आता जर सरांना नाही पोरगी दिसली असती ना, आपलं ऑफिस म्हणजे पाणीपत झालं असतं। नाही पण मजा येणार आहे। ही पोरगी ना मजा आणणार आहे ऑफिस मध्ये। मला तर वाटतं ही पोरगी ना अख्ख्या ऑफिसचं भविष्यच बदलणार आहे। लकी ठरणार आहे आपल्यासाठी। कोण कोणासाठी लकी ठरणार आहे? मीच कोणासाठी? माझ्यासाठी। तू काम करतोस ना? हा, मग मला खूप काम आहेत बाबा। मग ती कर, नाही तर सरांना सांगून काढून टाकेल। नाही, पण एक सांगू, काय? आपल्या ऑफिस साठीच लकी ठरणार आहे। तू हा, जातो। हे काय काय झालं? अजून तयार नाही झालं? तुम्ही आवरा ना पटापट। मामा, तुला काही काम नसलं ना, उगाच घाई घाई करायची ना? नाही रे, मला आज खूप काम आहेत आणि एक मोठी काम आहेत। आता ते लोक येतील ना, हो, असं काय करता? चला चला आवरा पटापट। आवरतो हो। अहो, मुलीचे पप्पा असतात ना, त्यांनी सगळ्यात पहिलं तयार होऊन बसायला पाहिजे। कसं असतं, आता जे मुलीचे पप्पा असतात ना, तर त्यांना खूप जबाबदारी असते। म्हणजे कसं, पाहुण्यांना भेटणं, आपल्या मुलीबद्दल बोलणं, मग आपली भावकी, त्याच्यानंतर आपलं गाव, सगळं त्यांना असं बोलायला लागतं ना। आणि मग लग्न कधी लावायचं, कुठे करायचं, कसं करायचं, हे पण सगळं ठरवावं लागतं ना। म्हणून पप्पा जे असतात ना, ते खूप महत्वाचे असतात। त्यांच्यावरती खूप जबाबदारी असते। असते की, पण म्हणून काय गरीब बिचाऱ्या माणसाची ऍक्टिंग करून कोपऱ्यात खांदे पडून फिरू काय नुसते? क्या पमा डार्लिंग, हा?